रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तर 1 कप पोह्यापासून आपण हा हेल्दी झटपट तयार होणारा नाश्ता रेसिपी आणि त्याच्यासोबतच ही एकदम टेम्पटिंग अशी चटणीची रेसिपी पण पाहणार आहे। तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच। तर आता सुरुवातीला एक बाउल घ्यायचा आहे आणि बाउलमध्ये 1 कपाने 1 कप भरून पोहे घेतलेले। आपण जे कांदे पोह्यासाठी लागतात तेच पोहे या ठिकाणी घेतलेले। पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। पोह्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेले। नंतर यामध्ये आपण 1 कप भरून रवा घालून घेतलेला आहे। 0 साईजच्या रव्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे। अर्धा कप दही घालून घ्यायचे आणि अर्धा कपच पाणी घालून घ्यायचे। चमच्याने छान हे मिश्रण मिक्स करून झाकण ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण साईडच्या गॅसवर चटणी बनवून घेऊया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि 1 चमचा भरून चणा डाळ घालून घेतलेली आहे। 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। नंतर 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचे काप घालून घेतलेले आहेत आणि 1 वाटी भरून टोमॅटो बारीक चिरून घातलेलं आहे। 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या पण घालून घ्यायच्या। सर्व मिश्रण छान असं भाजून घ्यायचे। तर टोमॅटो छान असे भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे मिश्रण थंड करायला ठेवूया। चटणीचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण हे पोहे आणि रवा घेतलेला होता त्याचं मिश्रण मिक्सरमधून फिरवून आणूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे। सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचे आणि हे मिश्रण छान फिरवून आणायचे। एकदम बारीक पेस्ट करून आणायची याची, म्हणजे याचे डोसे खूप छान असे तयार होतात। तर या पद्धतीने हे पीठ तयार झालेले। आता आपण परत एकदा त्याच बाउलमध्ये हे पीठ काढून घेतोय। तर इतपत सैलसर असं हे पीठ असायला पाहिजे। तर हे मिश्रण काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। या पद्धतीने हे मिश्रण सैलसर असलं पाहिजे। जर थोडं जास्त सैल झालं तर तुम्ही यामध्ये रवा घालू शकताय किंवा घट्ट झालं तर पाणी घालू शकताय। आता थंड झालेले मिश्रणाची चटणी बनवून आणूया आपण। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चटणीचं मिश्रण काढून घेऊया। तर छान असं यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेले आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आणि हे छान मिक्सरला एकदम बारीक अशी चटणी वाटून आणायची। खूप छान चटणी लागते। यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। तर आता आपण यावर वरून फोडणी पण देणार आहे। तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले। अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली। तर ही फोडणी आपण या कढीपत्त्यावरच घालून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही चटणी तयार झाली। या डोशाबरोबर खूप छान अशी चविष्ट चटणी लागते। आपण डोसे बनवण्यासाठी घेऊया। तर या ठिकाणी डोशाचं बॅटरमध्ये आपण 1 चमचा भरून इनो फ्रूट सॉल्ट घालून घेतलेले।
जरी नो फ्रूट सॉल्ट नसेल तर या ठिकाणी तुम्ही अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल आणि थोडंसं लिंबाचा रस घालून घ्यायचं आहे. नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि पॅनला थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे. बटर पेपरनी हे तेल पुसून घ्यायचे, नंतर हे बॅटर घालून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकताय खूप छान असे जाळीदार डोसे तयार होतात. अगदी एक चमचाच घालून घ्यायचे, खूप छान तयार होतात. सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला ही रेसिपी अगदी झटपट तयार होण्यासारखीच आहे. तर हे तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान अशी जाळीदार डोसे तयार झालेले. आता परत तेल लावायची पण गरज लागत नाही. परत दुसराही त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आणि हा तुम्हाला दाखवते. हाही तेवढाच जाळीदार, मऊसूद, लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना खाता येईल अशी ही रेसिपी आहे आणि खूप झटपट तयार होती ही रेसिपी. तर आपण ही रेसिपी सर्व करून घेऊया. तर सुरुवातीला ही अशी चटणी काढून घेतलेली आणि हे डोसे मुलांच्या डब्यात वगैरे पण तुम्हाला देता येईल अशी ही पौष्टिक रेसिपी. तर नेहमी पोहे करून आपण कंटाळतो आणि मुलंही खाण्याला नको म्हणतात. त्यावेळेस असं हे झटपट तयार होणारे डोसा आणि चटणी रेसिपी नक्की करून पहा आणि घरातील उपलब्ध साहित्यातच तयार होणारी, फर्मेंट करायला लागत नाही, अगदी झटपट तयार होती. तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.